नमस्कार, मी डॉक्टर आनंद डंग, कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणून मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या 4 वर्षापासून कार्यरत आहे. मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं न्यूरोसर्जनचा रोल आणि ब्रेनचे कुठले आजार न्यूरोसर्जन ट्रीट करू शकतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूयात स्पाईन रिलेटेड न्यूरोसर्जनचा रोल काय आहे. तर स्पाईनमध्ये पाठदुखी आहे, मानदुखी आहे, स्लीप डिस्क आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, स्पॉन्डिलिस्थेसिस आहे, त्याच्यानंतर स्पाईनचे विविध ट्यूमर्स आहेत, ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाईन आहे. ही जी सगळी कॉमन आजार आहेत ही सुद्धा न्यूरोसर्जन चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतात. त्याचबरोबर पेडियाट्रिक स्पाईनची जी आजार आहेत म्हणजे जसं की स्पायना बायफिडा आहे, मेनिंगोसील आहे आणि स्कोलिओसिस आहे, ही सुद्धा सगळी आजार न्यूरोसर्जन ट्रीट करतात. स्पाईनमध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट आता उपलब्ध आहेत. एक तर मायक्रोस्कोपिक स्पाईन सर्जरीज, एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीज, त्याला आपण मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी सुद्धा म्हणतो. तर या सर्व स्पाईनच्या ज्या काही त्यानंतर ट्रॉमा आहे, स्पायनल ट्रॉमा म्हणजे जेव्हा अपघात होतो तेव्हा स्पाईनला ट्रॉमा होतो, हातापायाची ताकद जाते, स्पाईनमध्ये फ्रॅक्चर्स होतात, मज्जारज्जूला इजा होते, हे सगळे जे आजार आहेत ते अंडर वन रूफ मेडिकवर हॉस्पिटल इथे उपलब्ध आहेत आणि ही सगळी न्यूरोसर्जन ट्रीट करू शकतात. तर आपण याचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद.